महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजेच इंडिया स्टार न्यूज लाईव्ह। आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती। वैजापूर पंचायत समिती गण निवडणुकीत अपक्ष उमेदवार सोनाली बाबासाहेब सोळसे, चुरशीची लढत, शिक्षित उमेदवार असल्याने सर्वांचे लक्ष। वैजापूर तालुक्यातील सवंदगाव पंचायत समिती गणातील शिक्षित उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार सोनाली बाबासाहेब सोळसे या MBA झालेल्या आहेत। त्या निवडणुकीत आपले नशीब आजमावित आहेत। सर्व स्तरातून त्यांच्या भूमिकेचं कौतुक होत आहे। जनतेचा पाठिंबा व समर्थन मिळत आहे। खरंच निवडणूक म्हटलं की पैसा लागतो असं काही नाही। काम करणाऱ्या उमेदवाराला लोक निवडून देतील व निशाणी बैलगाडी खटारा असून या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन केलं। येणाऱ्या 7 तारखेला मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। उच्च शिक्षित असल्यामुळे तरुणांना आवाहन करताना सांगितलं की प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी, देशासाठी केला पाहिजे। या विचारांची सर्व लोक चर्चा करीत आहेत। नमस्कार इंडिया, आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण आलोय छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूर तालुका पंचायत समिती निवडणूक। या निवडणुकीच्या अनुषंगाने पंचायत समिती गण सवंदगाव या ठिकाणी एक सोनाली बाबासाहेब सोळसे, एक तरुण युवती आपल्या राजकारणामध्ये नशीब आजमावत आहे। त्यांच्याशी आपण संवाद साधू। नमस्कार मॅडम। नमस्कार सर। एकूणच आपलं राजकारणामध्ये येण्याचं प्रयोजन कसं काय आपलं ठरलं? सर, माझं नाव सोनाली बाबासाहेब सोळसे, राहणार आगूर। शिक्षण कालखंडामध्ये शिक्षण या माध्यमातून जी वैचारिक माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांनी देशाला लोकशाही दिली। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवतेसाठी जे कार्य केले त्या कार्यासाठी प्रभाव म्हणून माझा शैक्षणिक कालखंडात राजकारणाकडे बघण्याची दृष्टी मिळाली आहे। म्हणून पंचायत समिती सवंदगाव गणातून समाज सेवा ते राजकारण असा प्रवास करून पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे। एकूणच या भागातला समस्या आहे, या भागातल्या काही अडचणी आहे, या भागातले काही प्रश्न आहे, तर याच्यासाठी आपलं काय पुढील कार्यक्रम असणार आहे? पुढील आपण कशा सोडवणार आहे समस्या? पिण्याच्या पाण्यासाठी स्वच्छ पाणी, आरोग्याच्या समस्या, शिक्षणाच्या समस्या, घरकुलाच्या समस्या, रस्त्याच्या समस्या व इतर समस्या, माझ्या शिक्षणाचा उपयोग मी या माझ्या सर्व गणाच्या जनतेसाठी प्रयत्न करेन। एकूणच हा भाग जो आहे, हा छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूर तालुका हा निमशहरी भाग येतो, हा ग्रामीण भाग येतो। या ग्रामीण भागातले प्रश्न आणि युवकांची परिस्थिती, याच्यात युवकांना आपण काय आवाहन करू इच्छितात? नवीन युवकांनी चांगल्या दर्जाचे उच्च शिक्षण घेतले पाहिजे। उच्च शिक्षण घेऊन त्या शिक्षणाचा उपयोग सामाजिक चळवळीसाठी, आपल्या कुटुंबाच्या व समाजाच्या जनतेसाठी, विकासासाठी उपयोग करावा। आज मला देवाने खूप मोठी संधी दिली आहे। सवंदगाव गणासाठी मी एक उदाहरण आहे। मी एक अतिशय गरीब कुटुंबातील मुलगी आहे, म्हणून जनतेला आवाहन करते की मला एक संधी द्या, एकदा तरी निवडून द्या। सर्व जनतेने माझ्या पाठीशी उभा राहावे आणि कुठेतरी लोकांच्या मनामध्ये एक व्ह्यू निर्माण झालेला आहे की राजकारणात येण्यासाठी पैसा लागतो, असं काहीही नाहीये। आता 7 तारखेला जे मतदान आहे, तर या मतदानाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण मतदार बंधू भगिनींना काय आवाहन करू इच्छितात? येणाऱ्या 7 तारखेला जे मतदान आहे, या निवडणुकीत मतदार बंधू भगिनींनो, चांगल्या उमेदवाराला निवडून द्या, काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या। या निवडणुकीत माझी निशाणी आहे बैलगाडी खटारा, बटन क्रमांक 7। या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्यावे ही नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आपल्या उद्धारासाठी प्रत्येकाने पुढे येऊन सदैव प्रयत्न केले पाहिजे। येणाऱ्या
पुढील काळात सवणगाव गण हा वैजापूर तालुक्यातील एक भाग विकसित व आदर्श ओळखला जाईल. त्यासाठी मी 100% प्रयत्न करणार आहे. तसेच जनतेची सेवा करण्यासाठी मी सदैव तत्पर राहील त्याची आपल्या चॅनलच्या माध्यमातून खात्री देते. धन्यवाद. धन्यवाद. इंडिया स्टार न्यूज प्रतिनिधी वैजापूर.